Good morning, friends. Standard 10, subject English. From this textbook, we are going to learn 2.2, the boy who broke the bank. We are getting information about the rumors here. Very important word from this lesson. We have to learn that is rumor, how it spread, how fast it spreads. We are going to learn rumor, अफवा ह्या किती वेगात पसरतात याचं एक नमुना, याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की खोट्या वार्ता ह्या कशा पसरतात. आता आपण बघितलं, आतापर्यंतच्या माहितीवर एक 2 मिनिटात चर्चा करूया की आतापर्यंत आपण काय शिकलो. तर या ठिकाणी आपण जे कॅरेक्टर्स बघितले ते असे होते. एक नथू होता, बँकेत साफसफाईचं काम करणारा मुलगा आहे हा. त्यानंतर सेठ गोविंदराम आहे, पिंपलगाव बँकेचा मालक. त्यानंतर बघितलं आपण सीताराम, हा वॉशरमन किंवा धोबीचा मुलगा आहे, परीटचा मुलगा आहे हा. इस्त्रीचं काम करणे, कपडे धुणे लोकांचे, हे काम तो करतोय. त्यानंतर आपण बघितलं की नथू जे आहे हा पगार नसल्या कारणानं उदास आहे, नाराज आहे आणि तो सांगतोय की 20 महिने झाले मला पगार मिळालेला नाही आणि मला जर आता पगार भेटला तर मी आपलं काम सोडून जाणार आहे म्हणून सांगितलं. तो त्या सीतारामला सांगतो. सीताराम म्हणतो की ठीक आहे, मग तू ज्यावेळेस तू काम सोडशील त्यावेळेस मला सांग, मी तुझ्या आधी चांगलं काम बघून ठेवत. तर इथपर्यंत आपण आलेलो होतो आणि जेव्हा तो सीताराम मिसेस श्रीवास्तवकडे कपड्याची डिलिव्हरी देण्यासाठी म्हणून गेला, तिथं बघा आता तिथून पुढे आपण आज माहिती घेतोय. पान नंबर 49 वरती पहा. ॲट द फोर्थ इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. आता मिसेस श्रीवास्तवा यांच्याकडे कपडे देण्यासाठी गेल्यानंतर मिसेस श्रीवास्तवाच्या बोलण्यातनं असं आलं की मला एका स्वीपरची गरज आहे, मला एका सफाई कामगाराची गरज आहे, असं त्यांनी सीतारामला ज्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस सीताराम त्यांना म्हणतो की एक माझ्याकडे मुलगा आहे चांगलं काम करणारा, सध्या तो बँकेत आहे, पण बँकेनं पैसे न दिल्या कारणानं 20 महिने त्याचा बँकेनं पगारच केला नाही, त्याच्यामुळे तो तिकडचं काम सोडतोय. आणि मग त्यानं तिकडचं काम सोडलं की तुम्हाला तो नोकर म्हणून ठेवता येईल, असा उपदेश जो आहे त्या नथून मिसेस श्रीवास्तव यांना केलेला आहे. आणि मग मिसेस श्रीवास्तवने पण त्याला सांगितलं की इज दॅट सो, असं असेल तर काय कर, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो, की उद्या ये माझ्याकडे, त्याला बोलून घ्या उद्या आणि मग आपण चर्चा करूया. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ ए कस्टमर अँड हिज फ्रेंड, होइस्टेड हिज bag on his shoulders and went his way. बघा की सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ ए कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि त्याला सीतारामला आनंद झाला की जेणेकरून त्याने दोघांची कामं केली होती. पहिल्यांदा मिसेस श्रीवास्तवांसाठी त्याने कपडे धुवून आणि इस्त्री करून आणलेले होते, त्यांचंही काम, कस्टमरचं काम झालेलं होतं, गिरायकाचं काम झालेलं होतं. आणि आता तो त्याचा जो मित्र आहे नथू, त्याचंही तो काम करणार होता. त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्याला लाभलं की दोघांचे मी कामे आलो. होइस्टेड दॅट इज रेज्ड टू ए हायर पोझिशन. होइस्टेड रेज्ड टू ए हायर पोझिशन, म्हणजे त्याला स्वतःची किंमत अशी वाढल्यासारखी वाटायला लागली. कारण दोघांची कामं त्याने केली होती. पुढे बघा, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. देन शी सेट आउट फॉर द पीपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. हां पहा की मिसेस श्रीवास्तव आणि सीतारामचं बोलणं झाल्यानंतर
मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मग त्या काही खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये निघाल्या. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया. व्हॉट इज आया? आया काय असते? आया इट इज अ हिंदी वर्ड. घरामध्ये मुलांचं, लहान मुलांचं जे संगोपन करत असते किंवा देखभाल करत असते महिला असते किंवा मुलगी असते, तिला आया म्हणतात. लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेली महिला कामगार, तिला काय म्हणायचं? आया म्हणायचं. तर तिनं आयाला सूचना देऊन गेली होती की अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, की लहान मुलगी एक घरामध्ये होती, तिची काळजी घ्यायला सांगितलं. आय टोल्ड द कुक, आणि घरामध्ये आणखीन एक कुक पण होता, म्हणजे मुलांचं देखभाल करणारी वेगळी बाई कामाला होती, त्यानंतर स्वयंपाक करणारा एक वेगळा कुक होता. आय टू द कुक नॉट टू बी लेट, आणि कुकला सांगितले की तू उशिरा येऊ नको, दुपारचं जेवण वेळेवर दे. देन शी सेट आउट फॉर द पिंपलनगर मार्केट प्लेस, आणि पिंपलनगर मार्केटच्या ठिकाणी ती आपल्या नेहमीच्या खरेदीसाठी त्या मार्केटमध्ये गेली. कस्टमरी टूर म्हणजे युज्युअल हॅबिच्युअल, घरात लागणारे जे काही नेहमी लागणारे जे काही साधनं असतील, कस्टमरी, दॅट इज युज्युअल ऑर हॅबिच्युअल, नेहमी लागणारे सामान आणण्यासाठी ती पिंपलनगर मार्केटला गेली. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. She then showed Mrs. Srivastava a sample of a cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture, and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't give pay its employees? Only this morning, I heard a complaint from their sweeper, who hasn't received his wages for over a month." बघा, आता बाजारामध्ये गेल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा, आता तिथली घटना काय घडली बघा. तिथे काय प्रसंग घडतो? ए लार्ज शॅडी टर्मनिन ट्री ग्रीव ॲट द एंड ऑफ द बाजार. त्या बाजारच्या अपोजिट बाजूला, ॲट द वन एंड, एका बाजूला एक मोठं झाड त्या ठिकाणी आहे. And it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आणि मिसेस श्रीवास्तवा त्या ठिकाणी शॉपिंगसाठी गेल्यानंतर त्यांनी बघितलं की त्या झाडाखाली तिची जी मैत्रीण आहे मिसेस भूषण, ही उन्हापासून संरक्षण करत, आपल्या स्वतःलाच फॅनिंग करत, स्वतःच वारं घालत, उन्हापासून बचाव करत त्या झाडाच्या खाली उभारलेली आहे, आणि आपल्या मोठ्या हँडकरचीफनं स्वतःच फॅन करते, आपल्याला वारं घालते. शी कंप्लेंट ऑफ द समर, आणि तिनं श्रीवास्तवाकडं, मिसेस श्रीवास्तवाकडं त्या उन्हाची तक्रार पण करते की किती जास्त ऊन आहे म्हणून. which she affirmed was definitely the hottest in the history of पिंपलनगर. आणि मिसेस श्रीवास्तव सुद्धा समजू शकत होते की पिंपलनगर मधला हा खूपच उकाडाचा दिवस होता. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव ए सॅम्पल ऑफ क्लोथ, आणि तिनं परत मिसेस भूषणनं मिसेस श्रीवास्तवला एक कापडाचा सॅम्पल दाखवला, एक कापडाचा नमुना दाखवला, आणि बराच वेळ 5 मिनिटापर्यंत ते दोघी त्या कपड्याच्या शेडवरती, त्याच्या कलरवरती, त्याचं टेक्स्चर जे आहे, त्याचा म्हणजे कापडाचा प्रकार आणि त्या कापडावर असणारी डिझाईन याच्यावरच 10-5 मिनिटं गप्पा मारत बसल्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, आणि मग ह्या टॉपिकवर किंवा ह्या विषयावर भरपूर बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तवने सांगितलं मिसेस भूषणला की डू यू नो, तुला माहिती आहे का माय डिअर, दॅट सेट गोविंदराव बँक कांट गिव्ह पे इट्स एम्प्लॉईज. आणि मग ती सांगते मिसेस भूषणला, मिसेस श्रीवास्तव सांगते की तुला माहिती आहे का की सेठ गोविंदरामची जी बँक आहे त्या बँकेतल्या स्वीपरला, साफसफाई करणाऱ्या कामगाराला त्यांनी बरेच दिवसापासून पगार दिलेला नाही, तुला माहिती आहे का.
ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड ए कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आणि सकाळीच मला त्याबद्दलची तक्रार माझ्या कानावरती आली. हू हॅज इट रिसिव्ह हिज वेजेस फॉर ओव्हर ए मंथ. आणि त्याला जवळजवळ 1 महिन्यापासून पगार भेटलेला नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे किंवा माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात आणि प्रश्न जे आहेत याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. प्रश्न असा आहे, टू हुम डिड सीताराम टॉक अबाउट नथू. क्वेश्चन नंबर 1, टू हुम डिड सीताराम टॉक अबाउट नथू. नथू बद्दल सीतारामनं कोणाशी बोलणं केलं. आणि दुसरा प्रश्न आहे, व्हाय वॉज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल. व्हाय वॉज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल. ही मिसेस भूषण यांना अनकम्फर्टेबल म्हणजे असुरक्षित किंवा योग्य वातावरण का वाटत नव्हतं ते सांगायचं. अनकम्फर्टेबल म्हणजे थोडंसं सुरक्षितता का वाटत नव्हती ते आपल्याला लिहायचं आहे. बिकॉज ऑफ द सन, बिकॉज ऑफ द हॉट क्लायमेट ऑफ द पिंपळगाव. तर ह्या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायचे आहेत. आणि काल पण तुम्हाला 3 प्रश्न मी दिलेले होते. तर ह्या कालच्या 3 प्रश्नांची आणि आजच्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. आणखीन हे जे नवीन शब्द दिलेले आहेत हे शब्दसुद्धा लिहायचे, पाठ करायचे आणि आपल्या पॅसेजला शिकवलेल्या भागाला स्वतः अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हा भाग आपण या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद.